सातारा जिल्ह्याला 5 मंत्रिपद, इतिहासात साताऱ्याची प्रथमच बाजी. महायुती सरकारचा शपथविधी नागपुरात मोठ्या दिमाखात पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गज नेते मंडळींनी हजेरी लावली होती. महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. महायुती सरकारचा शपथविधी होताच साताऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्यातील 5 नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. नमस्कार, मी दीपक खांडके. आपण पाहताय लोकवृत्त. यामध्ये नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नामदार जयकुमार गोरे, नामदार मकरंद पाटील, नामदार शंभूराज देसाई यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. या नेत्यांची वर्णी लागल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच सातारा जिल्ह्याला एकूण 5 मंत्रिपदं मिळाली. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. नव्या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. रिक्षा चालक ते मुख्यमंत्री, त्यानंतर उपमुख्यमंत्री असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे. महाबळेश्वर तालुक्यातील दरेताम हे एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव. अर्थात त्यांची सारी राजकीय कारकीर्द ठाणे जिल्ह्यात घडली असली तरी कोयना काठचा हा पुत्र पुन्हा एकदा सातारकरांसाठीही प्रकाश झोतात आलाय. आपल्या राजकीय कारकिर्दीत मृदुभाषी असलेल्या या कोयना पुत्रानं रिक्षा चालक म्हणून ठाण्या मुंबईत काम केलंय. पुढे शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, जिल्हा प्रमुख, कॅबिनेट मंत्री, शिवसेना नेता असा प्रवास करत थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीनंतर आता उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. ही त्यांची वादळी वाटचाल लोकांना थक्क करणारी वाटते. राजघराण्याला तिसऱ्यांदा लाल दिवा. साताऱ्याच्या राजघराण्यातून सर्वात पहिल्यांदा दिवंगत अभयसिंहराजे भोसले हे राजकारणात सक्रिय होते. त्यांनी विधिमंडळात साताऱ्याचं बराच काळ नेतृत्व केलं. कॅबिनेट मंत्री आणि साताऱ्याचं पालकमंत्रीपदही त्यांनी सांभाळलं होतं. त्यानंतर सेना भाजपा युती सरकारच्या काळात उदयनराजे भोसले महसूल राज्यमंत्री होते. आता शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपानं राजघराण्यातील तिसरी व्यक्ती मंत्री झाली आहे. वाईत खासदारकीच्या जोडीला मंत्रिपद. वाई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रतापराव भोसले, राष्ट्रवादीचे मदनराव पिसाळ यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत वाई तालुक्याला मंत्रिपदानं हुलकावणीच दिली होती. मागील 3 टर्म आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांनी सलग 4थ्यांदा विजय मिळवला. राज्यसभेचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या रिक्त जागी अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटलांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं. आता मकरंद पाटलांना मंत्रिपद देऊन अजित पवार यांनी वाईत डबल धमाका केला आहे. जयकुमार गोरेंना सोलापूरचं पालकमंत्रीपद. माड मतदारसंघात विजयी चौकार मारणाऱ्या आमदार जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळात एंट्री झालेली आहे. 2009 पूर्वी अनेक वर्ष हा मतदारसंघ राखीव होता. मतदारसंघ खुला झाल्यानंतर एका पोटनिवडणुकीत आमदार जयकुमार गोरे हे पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर सलग 3 वेळा ते निवडून आले आहेत. गंभीर फौजदारी गुन्ह्यांमुळे आमदार गोरे हे नेहमीच वादग्रस्त राहिलेत. आता मंत्रिपदाबरोबरच त्यांना सोलापूरचं पालकमंत्रीपद दिलं जाणार असल्याचं समजतंय. पाटणच्या नेत्यांना अनेकदा संधी. दुर्गम आणि डोंगराळ पाटण तालुक्याला अनेक वेळा मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांनी अनेक खात्यांची मंत्रिपदं भूषवली होती. त्यांच्यानंतर विक्रमसिंह पाटणकर हे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री होते. पाटणकरांचा पराभव करून 2004 मध्ये शंभूराज देसाई पहिल्यांदा आमदार झाले. पुढच्याच म्हणजे 2009च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 3 निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. 2019ला महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदा गृहराज्यमंत्री,
तर एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये उत्पादन शुल्क, कॅबिनेट दर्जा आणि सातारा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. पाहत रहा लोकवृत्त.